What is physics? व्हॉट इज फिजिक्स? फिजिक्स म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट कळाली असेल, फिजिक्स हा आपल्याला कंपल्सरी सब्जेक्ट है, इससे कोई बच नहीं सकता. ये तुम्हें लेना ही पड़ेगा अगर तुम लोग सायन्स फील्ड में हो. लेकिन म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला फिजिक्सबद्दल म्हणजे फिजिक्सला पाहायचं असेल तर एक सब्जेक्ट म्हणून बघू नका, विचार म्हणून पहा. फिजिक्स एक सोच आहे आणि या विचारांमुळे तुमचं ब्रेन एवढं जबरदस्त बनेल ना मित्रांनो की तुम्ही विचार करायला शिकाल सायंटिफिक वेने, रॅन्डम विचार करण्यासाठी नाही, सायंटिफिक वेमध्ये की एका गोष्टीनंतर दुसरी, त्याच्यानंतर तिसरी आणि चौथी तुम्ही गोष्ट कशी सिक्वेन्सली लावू शकता. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला गरमी होत असेल तर तुम्ही काय कराल? AC किंवा कूलर चालू कराल. गरम पाणी पाहिजे आपल्याला प्यायला या गरमीत, हो सपोज ना गरम पाणी पाहिजे, काय करणार? हीटर चालू करणार, बरोबर. म्हणजे या अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये फिजिक्स इन्व्हॉल्ड आहे. मोठ्यात मोठ्या गोष्टी, स्टार्सचं कोलिजन असेल, युनिव्हर्सचं एक्सपान्शन असेल, गॅलेक्सीची स्टडी असेल, स्टार्सबद्दल बोलायचं असेल, कोणता सब्जेक्ट? फिजिक्स. सो फिजिक्स इज बेसिकली स्टडी ऑफ एवरीथिंग. एंड एवरीथिंग को हम लोग किस तरह से जानते हैं? फिजिक्स इज नथिंग बट नेचर, है ना, और उसका स्टडी हमारे पास आ जाएगा. सो फिजिक्स इज स्टडी ऑफ नेचर, स्टडी ऑफ एवरीथिंग. फिजिक्स के बहुत एप्लीकेशंस हैं. फिजिक्स के एक एक टॉपिक ना अपने आप में छोटे छोटे हीरे हैं, जेम्स आहेत मित्रांनो. एक एक टॉपिक आता तुम्हाला सांगतो. मेजरमेंट आपला पहिला टॉपिक आहे. तर आता ऑपरेशन जर एखाद्या पेशंटचं करायचं असेल तर डॉक्टरने चाकू घेतला आणि घुपसला, ऑपरेशन सुरू झालं का? नाही. ऑपरेशन करण्याच्या अगोदर किती मायन्यूट मेजरमेंट आणि मार्किंग केली जाते है ना. प्रॉपर किती कट करायचं आहे, केवढं कट करायचं आहे, का कट करायचं आहे, याच्याबद्दल सायंटिफिक वेमध्ये स्टडी केली जाते. एखादी बिल्डिंग बांधायची आहे समजा, तर कुठेही रोडवरती बिल्डिंग बांधली तर चालेल का? नाही. पहिल्यांदा आपण लोकेशन पाहतो, प्लॉटचा एरिया काय पाहतो. पहा, फिजिक्स सुरू झालं. फिजिक्स हे बऱ्याच गोष्टींमध्ये आहे. दिवस आणि रात्र यामध्ये सुद्धा फिजिक्स आहे. आपल्या अर्थचं सूर्याभोवती फिरणं यामध्ये फिजिक्स आहे. ऋतूंचे आगमन यामध्ये फिजिक्स आहे. इक्लिप्समध्ये फिजिक्स आहे. व्होल्कॅनो, रेनबो, स्टार्स, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फिजिक्स आहे. आपण ज्यावेळेस निरभ्र आकाशाकडे रात्री पाहतो त्यावेळेस कित्येकशे सितारे आपल्याला मनामध्ये अलगद प्रश्न निर्माण करून जातात. काय असेल ते स्टार्सची दुनिया? आपण जसं स्टार्सकडे पाहतोय तसंच पूर्ण विश्वामधून कोणी आपल्याकडे पाहत असेल का? पूर्ण युनिव्हर्समधून कोणी आपल्याकडे पाहत असेल का? आणि फिजिक्स म्हणजे अवतीभोवतीचा फक्त स्टडी नाही आहे मित्रांनो, थेरॉटिकल स्टडी नाही आहे फक्त. मग पुढे काय होईल हे सुद्धा आपण आता इथे बसून सांगू शकतो. भरपूरसे फिजिक्सचे लॉज आहेत की जे प्रिडिक्शनवरती सुद्धा वर्क करतात. टाईम ट्रॅव्हलवरती आपण भरपूरसे लॉज आहेत की ज्या ठिकाणी आपण वर्क करू शकतो. सध्या ती इमॅजिनेशन गोष्ट आहे, पण पुढे काय सांगता येतं की टाईम ट्रॅव्हल पॉसिबल झालं तर? या सर्व गोष्टी आपण फिजिक्समध्येच पाहू शकतो. भरपूरशा हॉलिवूड मूव्हीज तुम्ही बघितल्या असेल पहा, की ज्यामध्ये फिजिक्सच्या भरपूरशा कॉन्सेप्टवरती मूव्हीज बनलेल्या आहेत आणि त्या फार मोठ्या हिट आहेत. तशा मूव्हीज परत बनणं शक्य नाही. इंटरस्टेलर, ग्रॅव्हिटी, इवन ॲव्हेंजर्समध्ये सुद्धा कित्येकशे फिजिक्सचे लॉज अप्लाय केलेत. प्रत्येक निर्माण होणारा सुपर हिरो हा फिजिक्सच्या लॉचाच तर रिझल्ट आहे, नाही का? फिजिक्स हे भविष्यवाणी करण्यासाठी वापरलं जातं, स्टडी करण्यासाठी वापरलं जातं. तो फिजिक्सचे युसेज काय काय आपण बघितले? भविष्यवाणी, फ्युचरिस्टिक अप्रोच है ना, फिर स्टडी, आणि त्याच्यामध्ये अजून एक चांगला आहे, एररला दुरुस्त करण्यासाठी. चूक जी असेल है ना, तिला करेक्ट करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. कधी कधी सायंटिस्टकडून भरपूरशा लॉजमध्ये चूक होते मित्रांनो, भरपूरशा ठिकाणी चूक झाल्या, त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट लागते. तर त्याच्यासाठी मित्रांनो फिजिक्सचा वापर केला जातो. आता छोटीशी गोष्ट सांगायची म्हणलं तर कोपर्निकस तुम्हाला माहीत असेल.
तर हा सन आहे ना, तर कोपर्निकसने काय सांगितलं की सर्व प्लॅनेट्स या सनभोवती असे मस्त सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतात. आता मस्त सर्कल म्हणालोय पण सर्कल दिसत नाहीये, इट्स ओके. हे कोपर्निकसने सांगितलं. पण याच्यानंतर एक सायंटिस्ट आला, त्याचं नाव जॉन केपलर. या सायंटिस्टने काय सांगितलं, अरे जर आपल्याला प्रॉपरली वर्किंग स्टडी करायची असेल तर ही सर्क्युलर ऑर्बिट घेण्यापेक्षा जर तू इलिप्टिकल ऑर्बिट घेतलीस तर स्टडी चांगल्या पद्धतीने होऊ शकते. मग पहा, छोट्याशा लॉमध्ये ही छोटीशी आणलेली इम्प्रूव्हमेंट बाय जॉन केपलर. मग मी पण लॉ लिहू शकतो ना सर? हो, नक्की लॉ लिहू शकतो. पण लॉ लिहिण्यासाठी ना, फिजिक्समध्ये जर लॉ लिहायचा असेल ना, बघ तुला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. कधी जर आयुष्यात वाटलं तुला लॉ लिहायचा आहे तर तो लॉ बनवण्यासाठी कमीत कमी या विश्वात एक एक्सपेरिमेंट तुला लागेल. यू आर सपोज टू फाइंड वन एक्सपेरिमेंट. एक एक्सपेरिमेंट तुला द्यावाच लागेल, पाहावाच लागेल की जो तुझ्या लॉला व्हेरीफाय करतो. बरं, अजून एक गोष्ट, हो 2 नंबर टाकले मी. आत्तापर्यंतचे जे सगळे लॉज आहेत ते सगळे लॉ त्या लॉने सॅटिस्फाय केले पाहिजेत. सो आत्तापर्यंत जेवढे काही प्रिव्हियस लॉ लिहिले गेलेले आहेत है ना, फॉलोअप लॉ लिहिले गेले आहेत, मागचे जे लॉ आहेत, अदर लॉ आहेत फिजिक्सचे है ना, म्हणजे तुझ्या डिस्कवरीच्या अगोदरचे जे अदर लॉ आहेत ते सगळे अदर लॉ व्हॅलिडेट झाले पाहिजेत. ते अदर लॉ सगळे सॅटिस्फाय झाले पाहिजेत. जर या फक्त दोन गोष्टी तू करू शकलास तर तुझा लॉ नक्की पब्लिश होईल. आणि आय होप की तू अशा गोष्टी करू शकशील. काय सर, मी भरपूरसे सायंटिस्ट मित्रांनो, त्यांना सुरुवातीला माहीत होतं का ते चांगल्या प्रकारचे लॉ लिहू शकतील? नाही ना. पण त्यांनी चांगल्या प्रकारचे लॉ लिहिलेत आणि ते सक्सेससुद्धा झालेत. आता रुदरफोर्डचा जर ॲटॉमिक मॉडेलचा एक्सपेरिमेंट जर तू पाहिलास ना, तर रुदरफोर्डला ऑलरेडी माहीत होतं काय की तो एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होणार आहे. तर तो जबरदस्त सक्सेसफुल झाला आणि त्या एक्सपेरिमेंटमधून त्याने ॲटमचं वर्किंग सांगितलं. आता त्याने ॲटमची एक थेरी प्रपोज केली. मग त्या थेरीनंतर त्यानंतर त्या थेरीमध्ये भरपूरसे इम्प्रूव्हमेंट झाले. हे सगळे इम्प्रूव्हमेंट आपल्याला आहेत. कशा पद्धतीने ॲटम बनला, मग मॉलिक्युल्स कसे बनले, हे सगळे आपल्याला आहेत. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आपल्या फिजिक्समध्ये झाल्या त्या एक्सपेरिमेंटल अनालिसिस आणि त्याच्या मेजरमेंटमध्ये झाल्या. म्हणजे प्रत्येक एका सायंटिस्टनी पहिल्यांदा एक लॉ लिहिला, त्याच्यामध्ये चूक असेल, त्यामध्ये एरर असेल, तो एरर आपण रेक्टिफाय केला आणि मग आपण हळूहळू इम्प्रूव्ह होत आलो आहे. आणि फिजिक्स आत्ता या स्टेजला आहे. आपल्याला त्याला अजून पुढे न्यायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय की फिजिक्सला फक्त एक सब्जेक्ट म्हणून पाहू नका, तर फिजिक्सला एक विचार म्हणून पहा. या सर्व सायंटिस्टचा विचार तुमच्यासोबत आहे मित्रांनो, आणि आपण त्याला अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहेत. मी तुम्हाला प्रॉमिस करतो मित्रांनो, आपण प्रत्येक सायंटिस्टची डिस्कवरी इतक्या डिटेलमध्ये पाहणार आहेत ना, आणि त्यांचे प्रॉब्लेम प्रॅक्टिस इतकी घेणार आहेत की तुम्ही थकून जाल, तुमच्या वह्या भरून जातील, तरीसुद्धा आपले व्हिडिओ येतच राहतील. हा मी तुम्हाला प्रॉमिस करतो मित्रांनो. तुम्हाला भरपूरशा पुस्तकांची प्रॅक्टिस करायची आहे. आणि फिजिक्सचा रंग 3ऱ्या टॉपिक नंतर जबरदस्त आहे. पहिले 2-3 टॉपिक असेच आहेत, साधे आहेत. चला पुढे चलू आपण. मग फिजिक्स स्टडी कसं केलं गेलं? फिजिक्स स्टडी करायच्या कोणत्या 2 पद्धती होत्या? तर फिजिक्स स्टडी करण्यासाठी या 2 पद्धतीचा वापर केला गेला मित्रांनो. दीज आर द 2 मेथड्स. पहिली मेथड आहे युनिफिकेशन. युनिफिकेशन म्हणजे याचा अर्थ काय? युनिफिकेशन म्हणजे एकत्रीकरण. म्हणजे भरपूरशा गोष्टींचं एकत्रीकरण करायचं, एकाच लॉच्या अंडर त्याला आणायचं. म्हणजे भरपूरशा गोष्टींना जर एक्सप्लेन करायचं असेल तर आपल्याला एकाच लॉच्या साह्यानं त्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल सांगतो, ग्रॅव्हिटी है ना, ग्रॅव्हिटी, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे माहीत असेल. मग ग्रॅव्हिटीनं काय केलं? हे पहा, एकत्रीकरण एकत्रीकरण एकत्रीकरण. कशाचं एकत्रीकरण केलं सर?
बघ, एखादा ॲपल जर खाली पडत असेल तर त्याचा वर्किंग जर सांगायचं असेल, त्याची वर्किंग सांगायचं असेल तुला, तर तू ग्रॅव्हिटेशनचाच लॉ वापर करणार ना. मूनचं रोटेशन सांगायचं असेल अराउंड अर्थ, मग लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. स्टार्सबद्दल बोलायचं असेल है ना, तर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर या सर्वांना एकत्र करणारी गोष्ट एकच आहे, ग्रॅव्हिटी. मोशन ऑफ अ बॉडी सांगायचं असेल है ना, किंवा चार्जेसमधलं रिपल्शन सांगायचं असेल तर त्याच्यासाठी कुठला लॉ लागेल, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, कुलोम्स लॉ लागेल त्याच्यासाठी है ना. पण ते आपण येणाऱ्या सेक्शन्समध्ये पाहू. तर हे पहिलं युनिफिकेशन, एकत्रीकरण. मग दुसरी मेथड काय स्टडीची, रिडक्शन. रिडक्शन म्हणजे वस्तूंना कमी करणे, छोट्या करणे, बारीक करणे आणि छोटे छोटे कॉन्सेप्ट्स एकत्र स्टडी करणे. म्हणजे आता सपोज एखादं व्हेकल असेल, एखादी गाडी असेल है ना, आणि त्या गाडीचं वर्किंग आपल्याला स्टडी करायचं आहे. ती गाडी पुढे जाते, त्याचं वर्किंग आपल्याला स्टडी करायचं आहे. मग या गाडीचं वर्किंग स्टडी करण्यासाठी काय, डायरेक्ट गाडी तर पुढे चालणार नाही. मग त्या गाडीचं वर्किंग स्टडी करायचं असेल तर फिजिक्सचे भरपूरसे लॉज लागतील. कोणकोणते, सगळ्यात अगोदर गाडीला एनर्जी लागेल म्हणजे हीट. त्यानंतर थर्मोडायनामिक्सचे लॉज लागतील है ना. आता थर्मोडायनामिक्स ही आपण नवीन ब्रँच तयार केली आहे फिजिक्समध्ये. अगोदर ही ब्रँच नव्हती, पण व्हेकल्स वगैरे ज्यावेळेस आले ना, त्यांची इफिशियन्सी आपल्याला वाढवावी लागली. मग त्यांची इफिशियन्सी कशी वाढवणार, मग फिजिक्समध्ये काय केलं गेलं की बाबा याचा तुम्ही सेपरेट स्टडी करा आणि याला थर्मोडायनामिक्स असं नाव द्या. मग त्या थर्मोडायनामिक्समध्ये आपण मग पुढच्या स्टडी करतो है ना. तो थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्सची स्टडी, ठीक आहे ना. मग हीट झालं, थर्मोडायनामिक्स झालं, त्यानंतर काय लागेल, रोटेशन, रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन लागेल. त्यानंतर अजून काय लागेल, डायनामिक्स लागेल सर. म्हणजे याचा अर्थ काय, रोटेशनल मोशन म्हणजे ते चाक गोल फिरते ना, त्या ठिकाणी आपण रोटेशनल मोशन वापरतो. डायनामिक्स म्हणजे काय की बॉडी कितीच्या वेलोसिटीने पुढे जाणार आहे, किती ॲक्सेलरेशन लागणार आहे, फ्रिक्शन लागणार आहे का नाही, या सर्व गोष्टी, रोड कसा पाहिजे, हे सगळं मग रिडक्शनमध्ये आलं. म्हणजे एका गाडीचं वर्किंग या सगळ्याच्या साह्यानं आपण स्टडी करू शकतो. मग या गाडीचा छोटासा पार्ट, याचा छोटासा पार्ट, याचा छोटासा पार्ट, याचा छोटासा पार्ट आणि यांची सेपरेट स्टडी, रिड्यूस केलं पहा, वर्किंगला गाडीच्या रिड्यूस केलं है ना. मग अशा पद्धतीने रिडक्शन मेथड आपण फिजिक्समध्ये वापरतो. आता तुम्हाला अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं असेल तर आपण सांगू शकतो हार्ट, ह्यूमन हार्ट. तो अभी सबसे पहला क्वेश्चन तुम्हारे पास आएगा, सर हार्ट तो बायोलॉजी में है ना. हाँ 100%. दिल तो बायो में है, लेकिन धड़कता फिजिक्स की वजह से है. क्या बात कर रहे हो सर. हाँ, अगर सिर्फ दिल है और वो धड़कता नहीं है तो वो तो आदमी लाश बन चुका है. तो लाश अगर है तो उसमें कोई ब्लड का फ्लो नहीं है. अगर हार्ट पंप कर रहा है तो उसमें जान है, और जान है तो उसमें फिजिक्स है. क्योंकि हार्ट का जो पूरा वर्किंग है ये फिजिक्स के बहुत सारे लॉज का रिजल्ट है. मतलब कौन कौन सा, सबसे पहले लिक्विड फ्लो तो फ्लूइड मैकेनिक्स, प्रेशर डेवलपमेंट तो प्रेशर भी हमें स्टडी करना पड़ेगा उसके लिए. इट इज ऑल्सो इलास्टिसिटी एंड पॉस्चुलाई थ्योरम, या फ्लूइड डायनामिक्स के बारे में बात करो. यहाँ पे मैं फ्लूइड मोशन के बारे में बात कर रहा हूँ. तो फ्लूइड मोशन में बेसिकली बर्नौली प्रिंसिपल वगैरह सब आ गया. यहाँ पे मैं तुमको बोलूँगा विस्कोसिटी. तो इन चार कॉन्सेप्ट का मिक्सचर है दिल में, दिल के धड़कने में. दिल तो बायोलॉजी में है लेकिन धड़कन फिजिक्स के पास है, तो क्या करें. तो ये फिजिक्स का पार्ट है, इसका वर्किंग फिजिक्स का पार्ट है. तो देखो ना कि फिजिक्स उस आदमी में बसी हुई जान है, सर से लेके पांव तक. न्यूरॉन्स का वर्किंग हमारे ब्रेन में, आँखों का झपकना, ये दिखना,
और इन सभी सेंसेस के पीछे फिजिक्स का ही सबसे बड़ा हाथ है। फिजिक्स है तो ही हम लोग ये एक्सपीरियंस कर सकते हैं। अगर फिजिक्स नहीं है तो आदमी लाश है, कोई फर्क नहीं पड़ता फिर वो क्या फील कर रहा है। चलो आगे बढ़ते हैं। अब जैसे मैंने तुम्हें फिजिक्स के स्टडी के मेथड्स के बारे में बताया, अब वैसे ही मैं तुम्हें फिजिक्स के डिफरेंट सेक्शंस के बारे में बताऊंगा कि कितने सेक्शंस है और फिजिक्स को कैसे स्टडी करना चाहिए। क्लियर? तो चलो आगे देखते हैं। जैसे कभी किसी थिएटर में जाने के लिए तुम्हें पता है किस चीज़ की ज़रूरत सबसे ज़्यादा है? सिर्फ पैसे की। हाँ, वो तो सबसे ज़्यादा ज़रूरी है ही, लेकिन टिकट की। अगर वो टिकट है तो ही हम लोग आगे जा सकते हैं। जैसे कभी होशियार लोगों के बीच में अगर हमें बातें समझनी है तो हमें उन बातों को समझने के लिए पहले कुछ नॉलेज होना चाहिए, तभी उस बातों को हम लोग समझ सकते. एखादी गोष्ट जर चालू असेल, बोलणं चालू असेल, तर त्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत असेल तरच आपण ते अंडरस्टँड करू शकतो ना. तसंच फिजिक्स समजण्यासाठी है ना. तो आता आपण फिजिक्सचे पूर्ण सेक्शन्स पाहणार आहेत मित्रांनो. तर फिजिक्सचे सगळे सेक्शन्स मी व्यवस्थित लिहिणार आहे इथे, तर तुम्हाला सुद्धा ते बुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे. तो फिजिक्स समजण्यासाठी काही बेसिक गोष्टींची गरज लागते. त्या बेसिक शिवाय फिजिक्स समजण्याची कल्पनाच करता येत नाही. म्हणजे बघ ना, फिजिक्समध्ये काही बेसिक चॅप्टर्स आहेत, त्याला आपण फाउंडेशन असं म्हणतो. फाउंडेशन नाहीतर याला भरपूरशा जणांनी ब्रिज कोर्स असं म्हणले. ब्रिज का? कारण हा 10th आणि 11th यांच्यामधला एक गॅप कव्हर अप करून देतो, यांच्यामधला गॅपची बांधणी करतो. म्हणजे 11वी अभ्यास करण्यासाठी जे काही नॉलेज लागतं त्या नॉलेजचं सगळं बेसिक या चॅप्टर्समध्ये आहे. 10वी झाल्यानंतर नॉर्मली अभ्यासाचा गॅप असतो आणि भरपूरशा नवीन बेसिक्सची गरज असते. मग 10वीचं भरपूरसं काही आणि 11वीचं बेसिक हे सगळं मिळून आम्ही हा कोर्स तयार केला आहे, जो आम्ही तुम्हाला या लॉकडाऊन पिरियडमध्ये सांगणार आहे. आणि हा कोर्स कम्प्लिटली फ्री आहे. मग या कोर्समध्ये आपण काय काय घेणार आहेत, तर याचा पहिला चॅप्टर आहे मित्रांनो, फर्स्ट चॅप्टर, युनिट अँड डायमेन्शन्स. ये इसका पहला चैप्टर है. अच्छा, दूसरा, इसका दूसरा चैप्टर है स्केलर वेक्टर. तो ये 2 चैप्टर है, यूनिट डायमेंशन, स्केलर वेक्टर. यूनिट डायमेंशन हमारे पास यूनिट डायमेंशन आपल्याला भरपूरशा नवीन फिजिकल क्वांटिटी विषयी सांगतो. त्यांचे युनिट्स काय, त्यांचे डायमेन्शन्स काय, हे आपण त्या चॅप्टरमध्ये पाहणार आहे. आणि इथे काही 2 प्रकारच्या क्वांटिटीज असतात, स्केलर आणि व्हेक्टर, तर त्यांच्याबद्दल आपण डिटेल इथे पाहणार आहे. मग त्या चॅप्टरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला डिटेल कळेल. याच्यानंतर कुठला चॅप्टर आहे, याच्यानंतर आहे तिसरा चॅप्टर, थर्ड, मेजरमेंट अँड एरर. भरपूरशा बुक्समध्ये हे दोन्ही चॅप्टर एकत्र करून दिलेत, पण आपण त्यांना वेगवेगळं स्टडी करणार आहे. मी तुम्हाला शिकवताना सांगेन की मी त्याला वेगवेगळं का केलं. आता हे सगळे चॅप्टर्स आणि इथून पुढचे सगळे फिजिक्सचे सेक्शन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. हे सगळे आपल्याला स्टडी करायचे तिथं. हम लोग ये सभी सेक्शन स्टडी करने वाले हैं, लेकिन इस सेक्शन को स्टडी करने के लिए मैथमेटिक्स की बहुत ज़्यादा ज़रूरत है. विदाउट मैथमेटिक्स अपन स्टडी करू शकत नाही. आणि 10वीचं मॅथमॅटिक्स नाही, अप्लाइड मॅथमॅटिक्स, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ग्राफ्स, स्लोप ऑफ लाईन, अंडरस्टँडिंग कर्व, पॅराबोला, अशा भरपूरशा गोष्टी आपल्याला लागणार आहेत मित्रांनो. मग याचा अर्थ 11वीमध्ये काय मॅथमॅटिक्स घ्यायला पाहिजे का? नाही, कारण त्याला लागणारं जेवढं काही बेसिक मॅथमॅटिक्स आहे ते आपण घेणार आहेत. पण यावेळेस आपण फार मोठा बदल केला आहे.
नॉर्मली काय करतात सर्वजण की बेसिक मॅथमॅटिक्स सुरुवातीला घेतात आणि संपवतात. आपण असं नाही करणार. इथून पुढे प्रत्येक चॅप्टर जो चालू होईल ना, तर त्या प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला बेसिक मॅथमॅटिक्सची आपण रिव्हिजन घेणार आहे. पहिलं लेक्चर किंवा दुसरं लेक्चर किंवा 2 रिव्हिजन प्रत्येक चॅप्टरच्या वेळेस. कारण हे बेसिक मॅथमॅटिक्स नवीन आहे आणि याची प्रॅक्टिस तुम्हाला वारंवार झाली पाहिजे. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन पहिल्यांदा ऐकल्याबरोबर कळणार नाही. मग तर त्याच्या अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला वारंवार त्या चॅप्टर्सला व्हिजिट करावं लागेल आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करावी लागेल. त्यामुळं हा जो सेक्शन आहे याला चॅप्टरचं नाव देत नाही आहे मी, हा बेसिक मॅथमॅटिक्स आहे. सर मग हा बेसिक मॅथमॅटिक्स हा श्वास आहे फिजिक्सचा. हा विचार आहे तर हा श्वास आहे. मग विचार करण्या अगोदर श्वास तर घ्यायचं पाहिजे ना. त्यामुळे आपल्याला बेसिक मॅथमॅटिक्स स्टडी करावं लागेल आणि हे बेसिक मॅथमॅटिक्स मी प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला इथं शिकवणार आहे. प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला. आणि इथे आपला फाउंडेशन कोर्स संपतो मित्रांनो. हा फाउंडेशन कोर्स या ठिकाणी संपतो. इथे एंड झाला फाउंडेशन कोर्सचा. आता इथून पुढे आपली 11वी चालू होते. 11वीचा ॲक्च्युअल सिलेबस. मग आता हे 11वीमध्ये नाही का? हो, हे 11वीमध्येच आहे. पण त्याला आपण बेसिक म्हणून ट्रीट करतो कारण ते सर्व चॅप्टर्समध्ये लागणार आहे. मग इकडे काय? इकडे मित्रांनो फिजिक्सचे भरपूरसे सेक्शन्स आपण स्टडी करतो. देअर आर मेनी सेक्शन्स टू फिजिक्स. फिजिक्सचे सेक्शन्स. आणि फिजिक्सच्या या पहिल्या सेक्शनमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो. खूप छान सेक्शन आहे, मेकॅनिक्स. आता हे सेक्शन मेकॅनिक्स तुम्ही भरपूर वेळेस ऐकलं असेल. पहा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. पण मेकॅनिक्स म्हणजे अशा वस्तू की ज्या आपण हाताळू शकतो, ज्यांना आपण मोडू शकतो, टर्न करू शकतो, फिट करू शकतो, है ना. अशा गोष्टी याला म्हणतो आपण मेकॅनिक्स, है ना. तर या मेकॅनिक्समध्ये भरपूरशा स्मॉल टॉपिक्सचा समावेश आहे. मग आता कोणकोणते टॉपिक्स आहेत यामध्ये? तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला टॉपिक तुम्ही ज्याच्याबद्दल भरपूर ऐकले आहे त्याचं नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. यानंतर फ्रिक्शन, है ना. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, फ्रिक्शन. त्यानंतर वर्कबद्दल तुम्ही ऐकलं असेल, है ना. त्यानंतर तुम्ही पॉवरबद्दल ऐकलं असेल, बरोबर. आणि तुम्हाला एनर्जीसुद्धा माहीत असतील. परंतु त्यांची अंडरस्टँडिंग आता इथे कशी जबरदस्त होते पहा, है ना. विचार असा, मग काय सांगू तुम्हाला, काय जबरदस्त चॅप्टर्स आहेत. मग आता हे झाले. यानंतर मग आपण कोलिजन स्टडी करणार आहेत, म्हणजे वस्तूंची टक्कर. त्यानंतर सेंटर ऑफ मास. त्यानंतर वस्तूंचं रोटेशन, फिरणं, रोटेशनल मोशन. हे या ठिकाणी स्टडी करणार आहेत. आता याच्यानंतर मी हे 2 चॅप्टर जे घेतोय ते मी इथं जबरदस्ती टाकलेत. आता खरे तर हे चॅप्टर्स ना बाकी सगळ्या चॅप्टर्समध्ये येऊ शकतात, कारण ही अशी मोशन आहे की जी सगळ्या चॅप्टरसोबत कनेक्ट करता येते. याला म्हणतात सिम्पल हार्मोनिक मोशन, SHM. तुम्ही असंच लिहायचं SHM. चॅप्टरमध्ये तुम्हाला डिटेल कळेल की हा एवढा महत्त्वाचा चॅप्टर काय आहे. यानंतर इथे मित्रांनो वेव्ज असा एक सेक्शन आहे. हा सुद्धा सेक्शन भरपूरशा ठिकाणी रिपीट होतो आणि असा सर्वांचा मिळून एक मेकॅनिक्स सेक्शन होतो. आता मेकॅनिक्स सेक्शन संपल्यानंतर आपण कशाचा अभ्यास करणार आहेत? त्यानंतर आपण अभ्यास करणार आहेत ऑप्टिक्सचा. ऑप्टिक्स इस सेक्शन का पढ़ाई करेंगे. ऑप्टिक्स इस सेक्शन मतलब क्या हुआ इसमें? ऑप्टिक्स, ऑप्थल्मोलॉजिस्ट, है ना. आंखों को अगर कुछ चश्मा लगाना है, कुछ प्रॉब्लम हुआ है आंखों में, तो किसके पास जाते हैं हम लोग? ऑप्थल्मोलॉजिस्ट के पास जाते हैं. वैसे ऑप्टिक्स, ऑप्टिक्स मीन्स लाइट, है ना. तो ये स्टडी ऑफ लाइट है. तो लाइट में हम लोग देखने वाले रे ऑफ ऑप्टिक्स, मतलब रेज की स्टडी, लेंसेस, मिरर, स्फेरिकल मिरर तुम लोगों ने 10th में देखा होगा, है ना. तो उन सब की स्टडी हम लोग यहाँ पे देखने वाले. अच्छा, इसके बाद और क्या देखने वाले हैं सर? इसके बाद हम लोग और देखने वाले हैं, उसको हम लोग बोलेंगे ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट.
ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट मतलब क्या हो गया? टेलीस्कोप, माइक्रोस्कोप, तुम्हारा चश्मा, बाइनोकुलर्स, इन सब के बारे में हम लोग स्टडी करने वाले। ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट, कौन कौन से ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट लगेंगे। इसके बाद में इसमें भी वेव ऑप्टिक्स नाम का सेक्शन आता है। वेव ऑप्टिक्स का मतलब क्या है अभी की अगर पाण्यावर ऑइल जर टाकलं तुम्ही किंवा पेट्रोल पडलं असेल तर ते कसं कलरफुल दिसते है ना. मग ते कलरफुल का दिसतं तर याचं एक्सप्लेनेशन आपल्याला इथं मिळणार आहे वेव ऑप्टिक्समध्ये. मग हा सेक्शन झाल्यानंतर पुढचा सेक्शन कोणता आहे? पुढचा एक सेक्शन आहे मित्रांनो, त्या सेक्शनचं नाव आहे हीट. आणि हा माझ्या आवडीचा सेक्शन एकदम, म्हणजे ऑप्टिक्स आणि हीट एकदम काय सांगू, म्हणजे प्रेमात पडायसारखे सेक्शन आहेत हे, एकदम एकदम जबरदस्त सेक्शन. मग आता या ठिकाणी हीटमध्ये आपण काय स्टडी करणार आहे तर हीटचं बेसिक है ना, म्हणजे टेम्परेचर कसं मोजायचं, थर्मोमेट्री. यामध्ये आपण थर्मोमेट्री स्टडी करणार आहे, म्हणजे मेजरमेंट ऑफ टेम्परेचर है ना. यानंतर कॅलरोमेट्री, हीट का मेजरमेंट, हीट कैसे हम लोग स्टडी करें है ना. याच्यानंतर केटीजी कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, याच्यानंतर थर्मोडायनामिक्स, आत्ताच सांगितलं होतं पहा, ही थर्मोडायनामिक्स नवीन ब्रँच आहे फिजिक्सची. याच्यानंतर हीट ट्रान्सफर, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला हीट कशी जाते तो हीट ट्रान्सफर. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत हीट कशी जाते. मग याच्यानंतरचा पुढचा सेक्शन कोणता आहे सर? याच्यानंतरचा पुढचा सेक्शन आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणून एक सेक्शन आहे. म्हणजे आता प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणजे तुम्हाला सांगतो पहा, गुलेर मारली असेल खेचून तर त्याच्यामध्ये त्या रबरमध्ये इलॅस्टिक प्रॉपर्टी नसती तर गुलेर उडली असती का? स्प्रिंग जर कधी कॉम्प्रेसच झाली नसती तर आपण शॉकअप्स बनवू शकलो असतो का? बरोबर. मग ह्या अशा सगळ्या प्रॉपर्टीज, मॅटरच्या प्रॉपर्टीज. मग सॉलिड्सच्या असतील, मग सॉलिड्सच्या प्रॉपर्टीज आपण इलॅस्टिसिटीमध्ये स्टडी करणार आहे है ना. त्यानंतर सरफेस टेन्शन यामध्ये स्टडी करणार आहे. त्यानंतर इथे फ्लुइड मेकॅनिक्स स्टडी करणार आहे मित्रांनो. ठीक आहे. हां बस संपला ना फिजिक्सचा सेक्शन. बरं झालं सर, खूपच चांगलं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय सर, बस झालं सर. नाही, आता इथून पुढे चालू होणार आहेत खरं. मग याच्या पुढे अजून एक सेक्शन आहे, इथे बघ हा, आणि हा सेक्शन आहे इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम हा एक सेक्शन आहे, ठीक आहे ना. मग आता याच्यानंतर याच्या पुढे काय तर याच्यामध्ये आपण भरपूरसे दुसरे टॉपिक शिकणार आहेत. याच्यामध्ये आपण अजून दुसरे टॉपिक सुद्धा शिकणार आहेत. कोणकोणते? इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक्स स्टडी ऑफ चार्जेस, करंट इलेक्ट्रिसिटी, करंट याच्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल. मग याच्याशिवाय अजून कुठलं? मग नंतर आपण याच्यामध्येच पुढे स्टडी करणार आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे पहा, हे लक्षात घ्या नीट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे स्टडी करणार आहे. मग इथं सेक्शन झाला का? नाही. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट स्टडी केल्यानंतर अजून पुढे इथं पुढे काय काय येणार आहे अजून बघ. EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, AC, अल्टरनेटिंग करंट. मग हे एवढं सगळं आपण या ठिकाणी स्टडी करणार आहेत. अच्छा, मग आता संपलं का? नाही.
आता भरपूरशा विद्यार्थ्यांना आता अडचण अशी आली असेल की बापरे काय करावं. मित्रांनो, हा इंट्रोडक्शनचा सेक्शन आहे. तर यामध्ये आपण फिजिक्समध्ये काय काय स्टडी करणार आहेत हे सगळे सेक्शन्स मी तुम्हाला इथे लिहून द्यायला लागलो आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस त्या सेक्शन्समध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला असं वाटू नये की आपण काहीतरी नवीनच अचानक स्टडी करायला नाही, तर याच्यामधूनच ते सेक्शनची उत्पत्ती होणार आहे. सब कुछ फिजिक्स में ही है और फिजिक्स में ही सब कुछ समाया हुआ है. त्यामुळे या सर्व सेक्शनचं पहिलं इंट्रोडक्शन मी तुम्हाला द्यायला लागलो इथं. याच्याशिवाय अजून एक सेक्शन आहे मित्रांनो आपल्याकडे इथे, आणि हा वर लिहितोय मी मॉडर्न फिजिक्स. एकदम फिजिक्सचा सगळ्यात इंटरेस्टिंग सेक्शन माझ्या मते जर कोणता असेल तर हा असेल मॉडर्न फिजिक्स. याच्यामध्ये ना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींबद्दल माहीत होईल. म्हणजे की ॲटम, न्यूक्लियर कशा पद्धतीने स्टेबल आहे, न्यूक्लियसमध्ये सगळे प्रोटॉन्स एकत्र कसे राहू शकतात, त्यांच्यामध्ये रिपल्शन असून सुद्धा, इलेक्ट्रॉन्स कशा पद्धतीने मूव्ह करतात, इलेक्ट्रॉन मग त्याच जागी आहेत का, है ना, अशा भरपूरशा गोष्टी है ना, सेमीकंडक्टर, मोबाईल फोन्स, याच्याबद्दल सगळं इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. मग मॉडर्न फिजिक्समध्ये आपण काय काय पाहणार आहेत बघा. इलेक्ट्रॉन आणि फोटॉन, हे लक्ष द्या, हे फोटॉन आहे, प्रोटॉन नाही आहे. इलेक्ट्रॉन, फोटॉन. याचबरोबर इथं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितोय. तुम्हाला लॉंग फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर लिहू शकता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. यानंतर याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहे ॲटम्स, न्यूक्लियाय, याचबरोबर सेमीकंडक्टर आणि कम्युनिकेशन. वाह, इका बात हुई गवाह है. तो ये बोलते हैं फिजिक्स का स्टडी. तो और एक बात बताता हूँ, ये पूरा फिजिक्स नहीं है, हे सगळं फिजिक्स नाही आहे. हे फिजिक्स कोणतं आहे, जे 11वी आणि 12वीसाठी लागणार आहे. याच्याशिवाय फिजिक्सच्या भरपूरशा ब्रँचेस आहेत मित्रांनो. मॉडर्न फिजिक्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर क्वांटम मेकॅनिक्स अशा प्रकारचा एक पुढे सेक्शन आहे. त्याच्यामध्ये अजून त्याचे पुढे सेक्शन्स आहेत. यानंतर इथे सुद्धा सेक्शन्स आहेत मित्रांनो. हीटमध्ये आयसी इंजिन्स, थर्मोडायनामिक्समध्ये सेक्शन आहे. यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण छोटे छोटे सेक्शन्स परत स्टडी करण्यासाठी केले आहेत. कोलिजनमध्ये सुद्धा इलॅस्टिक, इनइलॅस्टिक कोलिजन, मग सब अटॉमिक पार्टिकल्सचे कोलिजन्स असतील, प्रॅक्टिकल कोलिजन्स असतील. मग याच्यामध्ये फार मायक्रो लेवलवरती फिजिक्सचं क्लासिफिकेशन केले गेलेलं आहे. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचं इंट्रोडक्शन स्टडी करणार आहेत 11वी 12वीमध्ये. त्यामुळे हा बेसिक स्टडी आहे. परंतु प्रॉब्लेम लेवलवरती पाहिलं तर काय जबरदस्त प्रॉब्लेम यावरती क्रिएट होतात. फिजिक्स हा फक्त थिअरी नसून, नॉर्मली काही काही विषयामध्ये कसं असतं की फक्त थिअरी सांगितली काम संपलं. फिजिक्समध्ये थिअरी सांगितली की मग प्रॉब्लेम सांगितले MCQ सांगितले डाऊट सांगितलं टेस्ट, मग टेस्टमधल्या MCQचं एक्सप्लेनेशन, आणि मग अभ्यास असा वाढत जातं. क्लिअर एव्हरीवन? आय होप की तुम्ही हे सगळं व्यवस्थित लिहून घेत असाल. तर मी हे थोडंसं बाजूला सरकतो, तुम्ही सर्वांनी स्क्रीन पॉज करा आणि हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. आई होप कि तुम लोगों ने ये पूरा लिख लिया होगा. तो फिजिक्स की व्याप्ति यूनिवर्स से लेके इलेक्ट्रॉन तक है. सब कुछ मुझी से निर्माण होता है और सब कुछ मुझी में समाया जाता है. मैं ही शुरुआत और मैं ही अंत हूँ, ऐसा सब्जेक्ट है हमारा. इतनी व्याप्ति मैंने किसी सब्जेक्ट के बारे में नहीं देखी. अगर तुम लोग अपने NCERT का बुक भी अच्छे से पढ़ोगे ना तो उसमें फिजिकल वर्ल्ड में ये सभी मेंशन किया गया है. उसमें ये भी स्टेटमेंट है केमिस्ट्री एंड बायोलॉजी आर द ब्रांचेस ऑफ फिजिक्स. तो ये मैं किसी सब्जेक्ट को बड़ा या छोटा नहीं बताने की कोशिश नहीं कर रहा हूँ, लेकिन मैं अपने सब्जेक्ट की व्याप्ति बता रहा हूँ. कभी भी किसी सब्जेक्ट को बड़ा या छोटा कभी समझना नहीं चाहिए. केमिस्ट्री और बायो और फिजिक्स ये सभी उतने ही लेवल के सब्जेक्ट्स हैं, लेकिन हमारे सब्जेक्ट के लिए थोड़ा सा कैलकुलेटिव अप्रोच, मैथमेटिकल अप्रोच ये चाहिए. अभी टेक्नोलॉजी डेवलपमेंट हो गई या छोटी सी छोटी बातें, फॉर एग्जांपल लिक्विड का स्टडी हो गया, ये सभी फिजिक्स में आता है.
एंड बहुत ही पावरफुल सब्जेक्ट है। अब अगर फिजिक्स के पावर के बारे में अगर बात करनी हो तो एटॉमिक बॉम्ब एक्सप्लोजन तुमको पता ही है, या सूरज का लाइट को फेंकना, ये तो तुम्हें पता ही है, ये पावरफुल हो गया फिजिक्स का। लेकिन एटॉमिक बॉम्ब एक्सप्लोजन ना, उसका एक नेगेटिव अप्रोच हो गया। पॉजिटिव अप्रोच हुआ, उस एटॉमिक एनर्जी से हम लोग इलेक्ट्रिसिटी बना सकते हैं। ठीक है, तो सभी चीज़ें इसी में आती हैं, लेकिन हम लोग मार्क्स और कॉन्सेप्ट दोनों के लिए पढ़ने वाले हैं। मैं तुमको प्रॉमिस करता हूं दोस्तों कि ये हर एक चीज़ इतना डिटेल में हम लोग कवर करेंगे ना कि तुम बोलोगे वाह सर। लेकिन शुरुआत में तुम्हें संघर्ष करना पड़ेगा, मेहनत बहुत करनी पड़ेगी, प्रैक्टिस करनी पड़ेगी, सिर्फ लेक्चर सुनने की नहीं, प्रॉब्लम सॉल्व करने की। और फिर तुम लोग बताओ कि फिजिक्स क्या चीज़ है। मैं तो ऐसे बहुत सारे स्टूडेंट्स को जानता हूँ जिनका मेडिकल में नंबर लग गया, फिर भी वो फिजिक्स के एमसीक्यू पहले साल में सॉल्व करते थे, क्योंकि उनको एक आदत लगी थी, उनको वो नॉलेज पाने की आदत लगी थी। बहुत सारे डॉक्टर्स अभी भी स्टीफन हॉकिंग्स की बुक्स पढ़ते हैं, आइंस्टाइन्स की बुक पढ़ते हैं, उनके विचार के साथ वो सहमत होते हैं। क्यों? क्योंकि फिजिक्स में ही बहुत सारे चीज़ों का डिटेल एक्सप्लेनेशन है। तो चलो फिजिक्स का और थोड़ा सा बेसिक्स देखें।